जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. शेती मित्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आपण बघतो शेतकऱ्यांची सकारात्मक उदाहरणं आणि त्याचबरोबर घेतो तज्ज्ञांचं मार्गदर्शन. आज आपण कार्यक्रमात बघणार आहोत कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करत आपली शेती पिकवलेली आहे. पहिलं उदाहरण बुलढाण्याचं. बुलढाण्यामध्ये पाणी टंचाईची समस्या खूप भेडसावते, पण या ठिकाणी योग्य नियोजन साधून शेळके यांनी उत्तम शेती पिकवली आणि वांग्यातून उत्तम नफा देखील मिळवलेला आहे. बघूयात त्यांची यशोगाथा. बुलढाण्याच्या निमगावचे हे आहेत काशीनाथ शेळके. काशीनाथ हे आतापर्यंत पारंपरिक पीक आणि पद्धतीनं शेती करत होते, मात्र त्यांनी आता पिकांच्या व्यवस्थापनासाठी नवीन पद्धती वापरायला सुरुवात केली आहे आणि आपल्या 3.5 एकर शेतात त्यांनी वांग्याची लागवड केली. तीन 3.5 एकर शेती आहे. वांगे पेरले. खामगावून बी आणलं आणि ते लावलं. दोघं नवरा बायको काम करतो शेतीमध्ये. पोरगा आहे, पोरगी आहे, आणि शेतीमध्ये काम करतो. काशीनाथ आणि त्यांची पत्नी या वांग्याच्या शेतात खूप मेहनत घेतात. त्यांच्या मेहनतीचं चीज आता दिसू लागलंय. आतापर्यंत त्यांनी या वांगी पिकातून 80,000चं उत्पन्न मिळवलंय. खर्च आला त्याला 40,000 रुपये. सध्या भाव चालू आहे 5 रुपये किलो, 6 रुपये किलो. आणि हल्ली भाव आहे 4 रुपये 5 रुपये किलो. 70-80 हजार होईल उत्पन्न मिळेल. काशीनाथ आणि त्यांची पत्नी यांच्या वयाचा विचार केला तर तो निवृत्तीचा आहे, मात्र त्यांच्याकडे असलेला शेतीचा अनुभव आणि शेतीची आवड हे त्यांच्यासाठी आर्थिक समृद्धी ठरलंय. राहुल खंदारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा.